जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन वित्त विभाग येथे जे पोस्ट निघालेले आहे संचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। ही जाहिरात 31 डिसेंबर 2024 रोजी निघालेली आहे। तिथपासून हे फॉर्म स्टार्ट होणार आहेत। तर हे पहा, ही सरळ सेवा भरती असले आहे आणि ही महाकोश म्हणजेच लेखा व कोषागारे पुणे विभागातर्फे आहे। तर इथे पोस्ट आहे कनिष्ठ लेखापाल। वेतन इथे असणार आहे 29,200 ते 92,300। एकूण पोस्ट आहेत 75। तर ऑनलाईन अर्जाचा दिनांक आहे 31/12/2024 ते 30/1/2025 ही लास्ट डेट असणार आहे। तर इथे प्रत्येक प्रवर्गातल्या पोस्ट दिलेल्या आहेत। उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दल इथे संकेतस्थळ दिलेलं आहे, म्हणजेच लिंक दिलेली आहे। mahakosh.maharashtra.gov.in अशी ही वेबसाईट दिलेली आहे। त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म फिल करायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती वेळेत मिळेल। तर चला, तर फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। प्रोफाईल निर्मिती करायची आहे, अर्ज सादरीकरण आणि परीक्षा शुल्क भरणा करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे आणि क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही तिथे सर्व माहिती भरून तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड मिळेल। त्यामध्ये तुम्ही लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे। तर परीक्षेचं ठिकाण, परीक्षा केंद्र, दिनांक इत्यादीबाबत जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटवरच मिळेल। तसेच तुमचा जो ईमेल ID आहे त्यावर सुद्धा तुम्हाला ही माहिती दिली जाईल। तर स्वाक्षरी आणि फोटो कसा अपलोड करायचा याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। पहा, एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर आपला फोटो ठेवायचा आणि तो स्कॅन करायचा आहे आणि ब्लॅक पेनने साईन करायची आहे आणि ती अपलोड करायची आहे। तर इथे छायाचित्राचा आकार म्हणजेच फोटोचा आकार, तसेच साईनचा आकार पिक्सेलमध्ये आणि हाईटमध्ये सर्व दिलेला आहे। अर्ज सादरीकरण करण्यासाठी या वेबसाईटवर जायचं आहे असं सांगितलेलं आहे। तसेच तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। SSC वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, MSc सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, डोमासाईल, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, जर नावात बदल झाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र, असे तुम्हाला इथे कागदपत्र लागणार आहे। कनिष्ठ लेखापाल खुला प्रवर्ग यासाठी 1,000 आणि राखीव प्रवर्ग यासाठी 900 रुपये फी असणार आहे। परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे ते ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे इथे भरायचं आहे। परीक्षेची फी म्हणजे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला लगेचच स्टेटस तिथे मिळणार आहे। ते व्यवस्थितपणे भरलं गेलं आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आणि त्याची जी पावती मिळणार आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर सर्वसाधारण सूचना इथे PDF मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, ह्या व्यवस्थित वाचून घ्या। तर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर तुमची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन CBT होणार आहे। तर परीक्षेमध्ये तुम्हाला कोणते विषय असणार आहेत ते पाहूयात। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे हे असणार आहे। त्याचं उच्च माध्यमिक, शालांत परीक्षा आणि पदवी हे लेवल असणार आहे। प्रश्नांची संख्या 25 असणार आहे। एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे, 2 मार्क्स आणि असे 200 मार्क्सची एक्झाम होणार आहे। प्रश्नपत्रिकेत जी एक्झाम होणार आहे ती मराठी भाषेतून असणार आहे, तसेच इंग्लिशमधून असणार आहे। तर विषय काय असणार आहे, मराठी, इंग्रजी आणि भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणीमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित असणार आहे। तसेच भारतीय नागरिकत्व, मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडं असलं पाहिजे। वयोमर्यादा इथे काय असणार आहे पहा, अमागास म्हणजेच 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी इथे 43 वर्ष, दिव्यांगांसाठी 45 वर्ष, अशा प्रकारे इथे वयोमर्यादा दिलेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तसेच संगणक पात्रता MSc तुमचं झालेलं असलं पाहिजे। तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते ऑनलाईन 7 दिवस आधी इथे अपलोड करण्यात येणार आहे वेबसाईटवर, तर ते तुम्ही पाहून घ्या।
पदसंख्या ही 75 असणार आहे. महिला आरक्षण इथे असणार आहे. तसेच जर खेळाडू आरक्षण असणार आहे. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर ते पण आरक्षण असणार आहे. दिव्यांग आरक्षण असणार आहे. दिव्यांग उमेदवारांना लेखनिकसुद्धा इथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अनाथ आरक्षणसुद्धा इथे दिले जाणार आहे. तसेच भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण आहे. महिला आरक्षण असणार आहे. टंकलेखन म्हणजेच टायपिंग हे माजी सैनिक आणि अनाथ उमेदवारांसाठी इथे 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे तुमची निवडणूक झाल्यापासून नियुक्ती झाल्यापासून तुम्ही 2 वर्षाच्या आत इथे सर्टिफिकेट देऊ शकता. आणि अटी व शर्ती ही लेखा व कोशागारे याच्यामध्ये राहणार आहेत असं या PDF मध्ये दिलेलं आहे. ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मर्यादा इथे दिलेली आहे 1 वर्षासाठी. निवड सूची तयार करताना इथे सर्व माहिती दिलेली आहे. कागदपत्रे काय लागणार आहेत त्याबद्दल इथे माहिती ह्या PDF मध्ये दिलेली आहे. ती नीट वाचून घ्या. थँक्यू. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रिंट काढून ठेवायची आहे फॉर्मची. तसेच तुमचे जे हॉल तिकीट असेल त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे.